तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हा सँक्शन लेटर आहे. 15,78,947 रुपये ह्या योजनेअंतर्गत म्हणजे एकूण प्रकल्प खर्च आहे. त्यामध्ये बँकेमार्फत टर्म लोन 15 लाख रुपये मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त टर्म लोन दिलेलं आहे बँकेने, वर्किंग कॅपिटल 0 आहे. त्यानंतर त्यामध्ये सबसिडी एकूण 5,52,631 रुपये अशा प्रकारे दिलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये उल्लेख केलेला आहे की जी सबसिडीची रक्कम आहे ही रक्कम सुरुवातीला तुमच्या TDR म्हणजे टर्म डिपॉझिट रिसिप्ट मध्येच 3 वर्षासाठी ठेवली जाईल, ती लगेच तुमच्या खात्यामध्ये मिळणार नाही. आणि जो स्वतःचा जो हिस्सा आहे म्हणजे ओन कंट्रीब्युशन, स्वतःची गुंतवणूक 5%, ते तुम्हाला 1 हप्त्याच्या आत म्हणजेच तुम्हाला सँक्शन लेटर मिळाल्यानंतर 1 आठवड्यामध्ये ते बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला जमा करायची आहे. त्यानंतर तुमचा पहिला हप्ता वितरित करण्यासाठी बँक सुरुवात करेल आणि त्यानंतर त्या ठिकाणी व्याजदर तुम्हाला दाखवलेला आहे 10.25% वार्षिक. परतफेडीचे जे कालावधी आहे ते 60 महिने असे म्हणजेच एकूण 5 वर्षे अशी दाखवलेली आहे. म्हणजेच पहिल्यांदा तुम्ही 78,947 म्हणजे स्वतःची गुंतवणूक 5% तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर बँक 15 लाख रुपये ते कर्ज वितरित करेल आणि 3 वर्षांनी TDR म्हणजेच 3 वर्षापर्यंत TDR मध्ये तुमची सबसिडीची अमाऊंट 5,52,631 रुपये हे TDR मध्ये ठेवेल आणि त्यानंतर प्रकल्पाची तपासणी करेल. अटी पूर्ण झाल्यानंतर ती कर्ज खात्याशी समयोजित केली जाईल म्हणजेच तुमच्या खात्याशी लिंक केली जाईल. जे अमाऊंट आहे ते तुमच्या लोन अमाऊंट मधून वजा केली जाईल. तर अशा पद्धतीने हे प्रोसेस असते. ह्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे EDP ट्रेनिंग असते. सँक्शन लेटर मिळाल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला जो सँक्शन लेटर आहे तो तुम्हाला CMEGPच्या पोर्टलवर अपलोड करावा लागतो. ते बँक सुद्धा करते आणि तुम्हाला सुद्धा अपलोड करण्यासाठी एक ईमेल येतो. तो ईमेल मार्फत तुम्हाला तो ह्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागतो.